ओके ओके ओके. आज जे शिवसेनेला पाठिंबा दिला एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून सर्व समाजाचं मी पालकमंत्री असतील आम्ही सर्व मिळून त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. वायनाडे साहेबांनी त्यांच्या सहकार्याचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो. खरोखर त्यांना धन्यवाद देतो. वैजनाथ वाघमारे, अरे हे काय वैजनाथ वाघमारे ना, अरे बोनस रॉयल साहेब. अरे सर्व भावी नगरसेवकांना एक सूचना आहे, महत्वाची सूचना आहे. कृपया शांतपणे सर्वांनी ऐकून घ्या. एक महत्वाची सूचना आहे. तुम्हाला तुमच्या वार्डामध्ये असं जर वाटलं की आपल्याला जाहिरात द्यायची, आपल्या वार्डातले कामाचे मतदान करा, हे करा, ते करा, असं जर जाहिरात द्यायची असेल, मध्यवर्ती कार्यालयाच्या परमिशन शिवाय देऊ नका. आपला जो काही अनेक खर्च जो आहे त्याची काउंटिंग जी आहे तुम्हाला असलेला खर्च त्याच्यामध्ये ते टाकलं जातं. म्हणून कोणतीही जाहिरात देताना त्रास असा होईल की तुमचा खर्च होईल वाढलेला दिसेल आणि मग जास्त जर खर्च दिसला तर ते कारवाई निवडणूक आयोग तुमच्यावर करू शकते. म्हणून मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधल्याशिवाय कोणतीही जाहिरात द्यायची नाही. त्यांना आपण उमेदवारी दिलेली, त्यांचे चेहरे पहा. आपण शक्यतो सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा न्याय देताना लोकांची सुद्धा अपेक्षा आपल्याकडून आहे. त्यांना माहिती आहे की हेच आपल्या कामं येणार आहेत, हेच लोक आपलं काम करणार आहेत. परंतु त्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं आपली जबाबदारी आहे. कृपया सर्व प्रभागातील जे काही नगरसेवक आहेत त्यात ते आणि त्यांचे फॉलोअर, त्यांना विनंती आहे, तुम्ही प्रचार करताना कृपया कोणतंही भाषा तुमच्याकडून वेगळ्या पद्धतीची गेली नाही पाहिजे. तुम्हाला त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे. तुम्ही पेपरकडे जाऊ नका, तुम्ही पब्लिककडे जा. पेपर किंवा न्यूज वगैरे हे सगळं पाहायचं काम आम्ही सर्वजण करू. आम्हाला काय बोलायचं ते बोलू. आमचा एक महत्त्वाचे जे काही विषय असेल त्या टायमाला आमच्यातले कोणीतरी बोलतील, तेच अधिकृतपणे राहील. नाहीतर एखाद्या वार्डामध्ये एखाद्या नगरसेवकांनी काही जर वक्तव्य केलं त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. म्हणून कृपया त्या बाबीपासून तुम्ही थोडंसं दूर राहा. आपल्याकडे आता या पक्षामध्ये आता माझ्याकडे मी रोज पाहतो, रोज 200-300 लोकांचा रोज प्रवेश आहे माझ्याकडे, रोज प्रवेश आहे. रोज सगळ्या भागातले आहेत ते सगळ्यांना आपण प्रवेश देतो, सगळ्यांना बरोबर घेतो. ते यासाठी की त्यांच्यामुळं आपल्या या सगळ्या प्रभागामध्ये ते कामाला येतील. आता इथं काही जण प्रवेश घ्यायला इथं आलेले आहेत. का आले ते? त्यांना माहिती की उद्याचं भविष्य हे शिवसेना घडवणार आहे, शिवसेनेची ती ताकद आहे. आम्ही अनेक ठिकाणी पाहतो ना, आम्ही इतके निवडणूक लढवले, त्याच्या शिवसेना प्रमुखांनी पाहिलेलं हे स्वप्न संभाजीनगरचं हे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण तयार असलं पाहिजे. टीका जास्त प्रमाणात न करता विकासावर जास्त बोलत आणखीन बरं, परंतु टीका त्यांच्यावर जरूर करा ज्यांनी या ठिकाणी आता दुसरं 20 पेरायला सुरुवात केली, त्यांच्यावर टीका जरूर झाली पाहिजे, हे माझं मत आहे. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत असताना एक विनंती पुन्हा करतो, कृपया आपल्यामधली एकजूट अशी मजबूत करा की लोकांनी सुद्धा म्हणलं पाहिजे शिवसैनिक तेच जे एकीने लढतात आणि एकीने जिंकतात. काही या ठिकाणी जे काही आलेले आहेत, काही ठिकाणी वार्डामध्ये हा इकडं काम करतो, तो तिकडं काम करतो, इकडं काम करतोय. तुमच्या वार्डामध्ये अशा काही जर घटना असतील त्यांची सगळ्यांची यादी द्या. त्या यादीवर भुमरे साहेब असेल, आम्ही सर्व बसून तातडीने त्यांना पक्षातून काढण्याची कारवाई जरूर करू. त्याच्यात काही आम्ही दुमत नाही आहे आणि अशा कारवाई काही ठिकाणी हे केल्याच पाहिजे या मताचा मी पण आहे. म्हणून त्यांनी कोणीही जर गेला तर जाऊ द्या, त्याला आता धराचं काम करू नका. गया सो गया, त्याच्यावर सुद्धा या पक्षातून निलंबनाची कारवाई केली जाईल. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे हायगाई नाही. परंतु आताही सांगतो
ज्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल की पुन्हा चांगलं काम करावं त्यांनी पक्षाच्या चौकटीमध्येच काम केलं पाहिजे एवढी विनंती करतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते वाटत असं जर केलं तर ते या शहराच्या बाहेर सुद्धा निघू शकणार नाही आणि त्यांना 29 महानगरपालिकेमध्ये जायचं. त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजेत ना. जे तुम्हाला पॉसिबल, आता हे सर्व नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा आम्ही विचारणार आहोत, जिथं पॉसिबल होईल ज्याचा इफेक्ट पूर्ण शहरावर होईल त्या ठिकाणी त्यांची आम्ही एक सभा आयोजित करतोय. 11 किंवा 12 संध्याकाळी 5 वाजता ती सभा होणार आहे. ही सभा होणार आहे. त्याच्यानंतर काही नेते लोक आहेत, श्रीकांत शिंदे साहेब आहेत, आता उदय सामंत येत आहेत. उदय सामंत येतील, एका प्रभागात जातील, तिथून दुसऱ्या प्रभागात कसे जातील हे पाहिलं पाहिजे आपण. असा शहरातला चारही कोणे कसे आपल्याला कॅप्चर करता येईल त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, तुम्ही ही संधी तुम्हाला बरं का, काही नगरसेवकाला मी सर्वांना सांगतो, जे काही उमेदवार आहेत त्यांना सर्वांना सांगतो, ही संधी आहे, आयुष्यात पुन्हा संधी नाही. तुम्हाला ही संधी कॅश कशी करायची ते पहा. अरे जे काही पक्ष आहेत ना इतर, त्यांनी काय केलं त्याची चर्चा करू द्या. चर्चा सुरू करा. एमआयएमची चर्चा सुरू करा. काय बडबडतोय तो, कशा पद्धतीने बोलतोय, कसं जातीवादाचं विष तो पेरतोय, त्याला उत्तर आपल्याला कसं द्यायचंय याची तयारी आपली झाली पाहिजे. उबाटा मामूचं गट तुम्हाला माहिती आहे. उबाटा मामू आपले, त्यांनी 12 मामू उभे केलेत. 12च्यांनी 12 मामू उभे केलेत. त्याची चर्चा होऊ द्या. हिंदुत्वाची चर्चा आपल्याला करावं लागेल. तुम्हाला एक माहिती सांगतो, तुम्ही सर्व जाणकार लोक आहात. या शहरामध्ये ज्या दंगली झाल्या, या शहरामध्ये जे शिवसेना प्रमुखांनी बीज पेरलं, या शहरामध्ये हिंदुत्वाचा जो झंझावात आला, त्याचा फक्त आणि ते लढायचं काम शिवसेनेने केलेलं आहे, कोणी केलेलं नाही. आपल्या शिवसैनिकावर केसेस आहे. मला दाखवा, असं मार्केटमध्ये दाखवा, सांगा दंगलीचे आमच्यावर हे 25 केसेस होते म्हणून. फक्त शिवसैनिकांनी आपल्या अंगावर केसेस घेतलेले आहेत. हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. हिंदुत्वाचा खरा आपण नारा जे देतोय ना, ते मनापासून आणि त्यात ताकदीने देतोय. आणि हे जे हिंदुत्वाचे नारे देत होते, आता 12 मामू आता त्यांनी घेतलेले आहेत, त्याचा प्रचार झाला. शहराचे प्रश्न आहेतच आहेत. शहर आपल्याला विकासाकडे घेऊन जायचंय. कुठंही डेव्हलपमेंटमध्ये कॉम्प्रोमाइज नाही हे ठासून सांगा. पहिल्याच्यांनी काय केलं आम्हाला माहीत नाही, परंतु आम्ही डेव्हलपमेंट हा फक्त दृष्टी. आता ती कोणती निवडणूक लढवायची बाकी राहिली होती ते एकदा त्यांना विचारावं लागेल. इतका तगडा अनुभव असलेला माणूस आपल्याकडे. बोरणारे सर आहेत, तनवानी आहेत, सर्वजण आहेत ना, ही संजना आहे, या सगळेजण जयस्वाल आहेत. सगळ्याचं जर तुम्ही जर पाहिलं ना, हे सर्व जर सगळ्यांचे असं चेहरे जर पाहिले ना, एक वेगळी ताकद प्रत्येकाकडे आहे. प्रत्येक त्या ताकदीने ते लढलेलं आहे. आमचा तात्या बी आमदार आमच्याबरोबर राहिलेला, मानेसाहेब राहिलेले आहेत. हे सर्व लोक आता या सर्वांचं आमच्या सर्वांचं एकमत झालेलं आहे की आम्हाला कार्यकर्त्याला निवडून आणायचं. त्याच्यासाठी आता तुम्ही आमच्याकडून काम करून घ्यायचं. आता आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत. आम्ही कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये राहतो. आम्हाला आता कार्यकर्ते म्हणून राहायचं. आता तुम्हाला जर त्याचा उपयोग करून घेता नाही आला तर तुमच्यासारखे दुर्दैव तुम्हीच. म्हणून त्यासाठी तुम्हाला आमच्याबरोबर आम्हाला सांगून जे जे करता येईल ते आम्ही करू. एक या ठिकाणी पक्षातर्फे काही मटेरियल आले ते मटेरियल तुम्हाला देण्यात येईल, ते घेऊन जा. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु तुम्हाला या आजच्या दिवसापासून प्रचाराचा एकही तास वाया जाता नाही कामा नये हे बघा. कधीही इतराला हे एकाला काय म्हणतात चोर पंक्चर वगैरे काय म्हटलं भुंगे साहेब, त्या पंक्चरांना सांगतो तुम्ही पंक्चर लिकेज बिकेज नको राहू, नाही तर तुलाच एवढं बोक्सा पडल की तूच लीक होऊन जाशील त्या बोक्सातून. उगाच तरी असं काही करू नकोस. आपल्याला सगळ्याला एक साथ उभं राहायचंय. कधीही कुणाचा दुसऱ्याचा द्वेष करू नका. प्रभागामध्ये 4 जर निवडून आले ना तर त्या टायमाला आम्हाला सुद्धा आनंद वाटेल, अरे 4च्या 4 आले. एक जरी कमी झाला तर त्याचं दुःख वेगळं असतं. म्हणून 4च्या 4 निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. जाहिराती संदर्भामध्ये, न्यूजपेपरच्या जाहिराती संदर्भामध्ये
सभेच्या संदर्भामध्ये, कॉर्नर मिटिंगच्या संदर्भामध्ये, सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये ही आमची टीम, या ठिकाणची सगळी टीम ते काम करणार आहे. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही चिंता फक्त एक करा की आपली मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. अनेक ठिकाणी ट्रायंग्युलर फाईट आहेत, अनेक ठिकाणी ट्रायंग्युलर फाईट चालू आहेत आणि मग आपलं त्या ट्रायंग्युलर फाईटमध्ये कुठेही आपलं मतदान कुठेही कमी होता कामा नये. त्याचा फायदा फक्त आपल्याला कसा होईल हे पाहिलं पाहिजे. म्हणून आजच्या दिवसासाठी तुम्हाला जास्त न बोलता एक विनंती करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जे स्वप्न या संभाजीनगरसाठी पाहिलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेब आमच्यापैकी अनेकाला फोन रोज करतात. आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की आम्ही काही लोकांचे फोन कधी कधी घेत नाहीत, परंतु ते आवर्जून आम्हाला फोन करतात आणि इकडचं सगळे हालचालीची माहिती घेत असतात. लक्षात घ्या, एक नेता असा जो कधी फोन उचलत नव्हता, फोन काय आहे त्यांना माहितीच नव्हतं. एक नेता असा जो कधी कुणाला भेटतच नव्हता. एक नेता असा ज्याने कधी कुणाचं कामच केलं नाही. आणि हा एक नेता असा आहे की हा स्वतःहून फोन करतोय, तुमची काळजी घेतोय, तुम्हाला काय मदत करायची ती करतोय. माझा कार्यकर्ता कमी पडला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन पुढे जातोय. त्या नेत्यासाठी, त्या नेत्याच्या जिद्दीचा सलाम करून आपल्याला ही महानगरपालिका जिंकायची म्हणजे जिंकायचीच आहे, याच्यामध्ये दुमत नाही.